नमस्कार मित्रांनो, मी सुरक्षा अधिकारी नाही किंवा डिफेन्सचा एक्सपर्ट नाही किंवा मी सैन्यामध्ये सेवा दिलेली नाही किंवा मी संरक्षण मंत्री नाही. पण तरी मला असं वाटतं, आज जे वातावरण तयार झालेले आहे, भारत आणि पाकिस्तान लवकरच युद्ध होईल असं सगळीकडे बोललं जातं. अशा वेळेस भारत सरकारने काय करावा, हे एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की भारत सरकारने खूप मोठं युद्ध करण्यापेक्षा खरं तर फार पूर्वीपासून बलूच लोकांना पाकिस्तानमध्ये राहायचं नाही आणि त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या आर्मी आहेत. बलूच आर्मी आहे आणि ती सतत पाकिस्तानच्या सैन्याला लक्ष करत असते. मागेच त्यांनी एक रेल्वे पकडली आणि बरेचसे सैनिक आणि पंजाबचे नागरिक यांना मारण्यात आलं. त्यांची खूप जुनी मागणी आहे की आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही. आमचा हा 1947 पूर्वी म्हणजे पाकिस्तान निर्माण होण्यापूर्वी आमचा एक राजा होता आणि आमचं एक वेगळं राज्य होतं, त्याचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. पण पाकिस्तानने ते बळजबरीने घेतलं आणि आज त्या ठिकाणी जे वेगवेगळे मौल्यवान धातू किंवा अलग अलग जी साधन संपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात पाकिस्तान लुटतोय आणि त्याचा काही हिस्सा बलुचिस्तानला देत नाही. बिचारा बलुचिस्तान अधिक गरीब होतोय आणि उलट त्यांच्यावर जास्तीत जास्त अन्याय अत्याचार करून त्यांच्या ज्या स्वातंत्र्याच्या उर्मी आहेत त्यांना जे स्वातंत्र्य हवं आहे ते दाबून टाकण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान नेहमीच करत असतो. तेव्हा विरक्त राहून भारत सरकारने खरं तर ह्या प्रसंगी ही एक सुवर्ण संधी आहे की बरीच लोकांना जास्तीत जास्त शस्त्रसाठा पुरवावा आणि एक विद्रोह घडून आणावा. जर विद्रोह पेटला त्या दरम्यान काही सैन्य भारताने बलुचिस्तानमध्ये घुसवावं आणि बलुचिस्तानच्या ज्या बॉर्डर इराणची आहेत त्यावर ताबा मिळवावा आणि पाकिस्तान सैन्याला तिथून हाकलून द्यावं. त्यात भारताचे सुरक्षा कर्मचारी म्हणजे सैनिक आणि बलुची लोक असं म्हणून ती बॉर्डर सुरक्षित करावी. आणि मग हे सगळं बघून पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात सैन्य बलुचिस्तानकडे पळेल. आज ते POKमध्ये आणि पंजाब प्रांताच्या बॉर्डरवर येऊन ठेपलेले आहे. त्यांचे रणगाडे, त्यांचे विमानांचे सगळ्या गोष्टी त्यांनी आज भारताकडे टार्गेट केलेल्या आहेत आणि त्या जम्मू काश्मीरचा आपला जो भाग घेतलेला आहे त्या ठिकाणी आणि खाली पंजाबमध्ये त्यांनी सुरक्षा वाढवली आहे. पण तिकडे भारत हल्ला करत नाही म्हटल्यावर आणि बलुचिस्तानमध्ये हल्ला सुरू झाला म्हटल्यावर बरेचसं सैन्य बलुचिस्तानकडे निघेल आणि ह्याच वेळेस एक मोठी सुवर्णसंधी अशी येईल की आपल्या सैन्यातल्या ज्याही काही वेगवेगळे अधिकारी असतील की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची चांगली जाण आहे, त्यांनी मुळात पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहेत त्यांचा पत्ता आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण हे डिटेक्ट करावं आणि अचानक त्यावर एअर स्ट्राईक करावी आणि त्यांना मारण्यात यावं. मग त्यात भारतातून पळून गेलेला दाऊद इब्राहिम आणि जो आज वरून आपल्या युरीवर हल्ला करायला प्रवृत्त करणारा आसिफ मुनीर त्यांचा सेना अध्यक्ष आणि हाफिज सईद किंवा त्यांचे वेगवेगळे प्रकारचे दहशतवादी या सगळ्यांना टार्गेट करण्यात यावं. त्याच्यातले 10-5 मधले 2-4 बी तरी मेले तरी एक मोठा धडा मिळेल. आणि ह्या गडबड झाल्यानंतर सगळं लक्ष पाकिस्तानचं बलुचकडे पोहोचल्यानंतर मग अचानक POKमध्ये सैन्य घुसवावं आणि पंजाब प्रांतामधून POKमध्ये आणि जम्मू काश्मीरमधून POKमध्ये दोघं सैन्य घुसून एकच हल्लेकल्लोळ घालून द्यावा आणि पाक व्याप्त प्रांत जो पाकिस्तानने आपल्याकडनं घेतलेला आहे
तो परत मिळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे पूर्ण पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची गरज नाही, त्यांची कराची, त्यांचं लाहोर, त्यांचं इस्लामाबादमध्ये जाण्याची गरज नाही आणि फार दिवस हे युद्ध लांबवण्यासुद्धा गरज नाही. हे आपलं सीमित टार्गेट करून युद्ध संपवण्यात यावं आणि त्यामुळे भारताची जी आज प्रगती आहे त्याच्यात खीळ बसणार नाही, ती चालू राहील आणि आपले बी सैन्य, आपली बी युद्धसामुग्री यांचं फारसं नुकसान होणार नाही आणि पाकिस्तानचे 2 प्रांत, बलुचिस्तान हा स्वतंत्र म्हणूनच राहू देण्यात यावा. त्यांनी विलिनीकरण मागितलं तरी ते विलिनीकरण त्यांना आज तरी देऊ नये, कारण शेवटी बलुच हा पहिल्यापासून स्वतंत्र मताचा समाज आहे आणि तो परत भारतात विलीन केला की काही वर्षानंतर परत त्याची फुटीरतावादी चळवळ सुरू होईल. त्यापेक्षा परराष्ट्र धोरण, त्यानंतर त्यांची सुरक्षा आणि व्यापार यावर एक भारताचं नियंत्रण असावं आणि बाकीचे जे काही खाते असतील, त्यांचे जे काही अधिकार असतील ते तिथल्या समाजाला बघून देण्यात यावं. त्यांचा एक पंतप्रधान असावा, पण भारताचं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण असावं. अशा पद्धतीचं एक सीमित राज्य जे स्वतंत्र राहील पण भारतावरही अवलंबून राहील, त्यांची सुरक्षा भारत करेल आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं जे खनिज आहे ते काही प्रमाणात विशिष्ट पद्धतीने भारत सरकारला मिळावं असा जर करार केला तर तो उत्तम राहील. त्यानंतर POK हा प्लस प्रांत आहे, तो रितसर आपल्यामध्ये घ्यावा आणि जम्मू काश्मीर जसा एक मुख्यमंत्री असतो त्याच पद्धतीने तिथे एक मुख्यमंत्री नेमण्यात यावा आणि ते भारताचं एक राज्य म्हणून जाहीर करण्यात यावं. तेव्हा मित्रहो, या 2 गोष्टी केल्यामुळे पाकिस्तानची प्रचंड हानी होईल, तो खूप दुबळा होईल, त्याच्या वल्गना बंद होतील आणि एक तो सीमित प्रदेश राहील. पंजाब आणि सिंधपुरता, सिंधसुद्धा पुढे मागे फुटून निघायची तयारी करतो, पण आज सिंधच्या मागे लागू नये. पंजाब आणि सिंध एकत्र असू द्यावा. त्यानंतर खैबर पख्तूनख्वानी पाकिस्तानकडे असावा. बलुचिस्तान आणि POK हे 2, गिलगिट बाल्टिस्तान हे 2 भाग भारताने जर घेतले तर पाकिस्तान नकाशामधून संपला असंच होईल. तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीची ही रणनीती आखावी असं माझं एक नागरिक म्हणून कळकळीची भारत सरकारला विनंती आहे. अर्थात मी यामधला कुठलाही जाणकार नाही, मी एक साधा वाचक आहे. 4 पुस्तकं वाचून आणि जे माझी समज आहे त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. नमस्कार.